ये बस. हॅलो. आता ठीक आहे जरा सगळं. बरं आहे. ठीक आहे. सांगितलं सगळं करते. हो सगळं केलं, भरपूर फरक पडला. एवढं सगळं करू शकते ते ह्या सगळ्या गोष्टींमुळेच करू शकते. ओके. फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. आणि पुढे जायचं, आपली लेवल वाढवायची आहे. ठीक आहे. मग आपण असं करूया, हिलिंग घेऊया आणि नंतर तुला मी आणि काय काय तू वाढवायला पाहिजेस, काय काय प्रकार ध्यान असेल किंवा हिलिंगचे सेल्फ हिलिंगचे प्रकार आहे तर तुझ्या बाहेर लेवलला नाही आपण ते शिकवते तुला. तुझा थकवा आता पूर्ण निघून गेलेला आहे, तू रिफ्रेश झालेली आहेस, ताजी तवानी झालेली आहेस. हे हिलिंग तुझ्या कामासाठी सुद्धा तुला उपयोगी पडणार आहे याची खात्री. यांना भेटा. या आहेत डॉक्टर उषप्रभा बारसोडे मॅम. MSc PhD रसायनशास्त्रमधून त्यांनी केलेला आहे. 30 वर्षांचा पदव्युत्तरपर्यंत शिकवण्याचा त्यांना अनुभव आहे. तसंच IIT ट्रेनिंग केंद्रात सुद्धा त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन सायकोलॉजिकल काउन्सलिंग त्यांनी केलेला आहे. तसंच त्या रेकी मास्टर आहेत, प्राणिक हिलर आहेत, क्रिस्टल उपचारक आहेत, जिओपॅथिक स्ट्रेस, वॉटर डाउन्सिंग यामध्ये सुद्धा त्या सर्टिफाईड आहेत. तसंच वास्तुशास्त्र आणि फेंग शुईच्या जाणकार सुद्धा त्या आहेत. त्यांच्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये त्यांनी 2000हून जास्त पेशंट्सना हाताळलेलं आहे, पेशंट्सना बरं केलेलं आहे. आणि अशा या बहुमूल्य व्यक्तिमत्वाला आज मी तुमच्या भेटीस घेऊन आलेली आहे. क्रिस्टल थेरपी म्हणजे नेमकं काय ग ताई? क्रिस्टल्सनी खरंच फरक पडतो का? क्रिस्टल थेरपीमुळे आयुष्यातली नकारात्मकता खरंच दूर होते? जीवन जगण्याचा योग्य मार्ग सापडतो? असे बरेच प्रश्न तुम्ही मला नेहमी कमेंट्समधून विचारत असता. आणि तुमच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या व्हिडिओचा आम्ही मस्त घाट घातलेला आहे. आणि तुमच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी या विषयातल्या तज्ज्ञांना घेऊन आलेली आहे तुमच्या भेटीसाठी. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उषप्रभा बारसोडे मॅडम. नमस्कार. तुम्हा सर्वांनाच मॅडमच्या कामाबद्दल आता समजलेलं आहे, त्यांची छान ओळख आपण करून घेतलेली आहे. इथं मला आवर्जून हे सांगावंसं वाटतंय की मॅम माझ्यासुद्धा हिलर आहेत. त्यांनी मला बऱ्याच वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढलं आहे आणि आता तुम्ही जे सगळं बघताय माझं काम, हे सगळं एकाच वेळेला इतकी सगळी कामं करणं शक्य झालं ते फक्त आणि फक्त मॅमकडून घेतलेल्या थेरपीमुळे. त्यांनी मला नेहमी मी भरकटलेले होते आणि त्यांनी मला नेहमी छान मार्ग दाखवलेला आहे. मला माझीच नव्याने ओळख करून दिलेली आहे आणि माझ्यातली सगळी नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेकडे चालण्याची दिशा मला मॅमनी शोधून दिलेली आहे. आज तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि मुख्य म्हणजे माझ्या आवडत्या विषयावर तुमच्याबरोबर चर्चा करण्याची मला संधी मिळते, याचा मला खूप आनंद होतोय. तर आंटी तुमचं खूप खूप स्वागत. आणि लगेचच आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. चालेल चालेल. पहिला प्रश्न माझा असा आहे की नेमकं क्रिस्टल्स म्हणजे काय? क्रिस्टल्स म्हणजे विशिष्ट गुणधर्म असलेले आणि विशिष्ट भौमितिक आकार असलेले घनपदार्थ असतात आणि ते खूप वेगवेगळ्या रंगांमध्ये किंवा आकारांमध्ये उपलब्ध असतात. ओके. मग ह्या क्रिस्टल्सचा काही इतिहास आहे? हो आहे. तर आपली पृथ्वी वायुरूपातनं घनरूपात जेव्हा यायला लागली तेव्हापासून क्रिस्टल्स आहेत. वायुरूपातून घनरूपात येताना पृथ्वीच्या पोटामध्ये अजूनही जे द्रवरूप आहे त्या द्रवरूपामध्ये सगळी मूलद्रव्ये असतात आणि ह्या मूलद्रव्यांची वेगळी वेगळी मिश्रणं तयार होतात आणि ती तयार झालेली मिश्रणं जेव्हा पृथ्वीच्याच प्रचंड दाबाखाली गार व्हायला लागतात तेव्हा ती घनरूपात जातात आणि तेच क्रिस्टल्स. म्हणजे फक्त हे क्रिस्टल्स कुठले कुठले त्यात मूलद्रव्य आहेत, कशा तऱ्हेने त्यांना दाब मिळालेला आहे, त्याच्याप्रमाणे मग त्यांचे गुणधर्म ठरतात, त्याच्याप्रमाणे त्यांचे आकारमान ठरतं, विशिष्टता ठरते, ते कसं काम करतील हे ठरतं. हे सगळं त्याच्यावर आहे. आणि सगळ्यात गंमत म्हणजे ही गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या पोटात जे क्रिस्टल्स आहेत किंवा त्यांचे उपयोग आहेत हे आपल्या जुन्या ज्या संस्कृती आहेत म्हणजे इजिप्शियन संस्कृती, मेसोपोटेमियन संस्कृती, आपली आशियन संस्कृती, ह्या सगळ्या संस्कृतींना शेकडो वर्ष ह्या क्रिस्टल्सची ओळख आहे.
इतिहास खूप जुना आहे हम्म. आणि त्याचे उपयोग कसे करायचे ते उपचारक म्हणून क्रिस्टल्स वापरत होते. मग दागिन्यांसाठी वापरतात ते आपल्याला माहीतच आहे. आपण हिरे, पासू, बिसू ते अजूनही वापरतोच आहोत. त्याच्याशिवाय ते डेकोरेशनसाठी पण वापरले जातात. आत्तापर्यंत आपल्याला फक्त डेकोरेशन आणि दागिने ह्याचंच जरा माहिती होती. पण आता मला खूप आनंद वाटतो सांगताना, की आपल्याला उपचारक म्हणून पण त्यांची ओळख आता व्हायला लागलेली आहे हम्म. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. तर हा इतिहास आहे आणि तो इतिहास चालू आहे अजून. शेकडो वर्षांचा इतिहास आपण जुन्या फोटो किंवा चित्र बघितली तर आपण राजे राजवाड्यांच्या मुकुटांमध्ये किंवा त्यांच्या हातातल्या कड्यांमध्ये किंवा ते जे भांडीत पेले वगैरे वापरतात त्याच्यामध्ये रंगीत खडे दिसतात आपल्याला ना. हम्म. ते सगळे क्रिस्टल्सच असतात. हम्म. फक्त तेव्हा कमी क्रिस्टल्स होते म्हणून ते राजघराण्यांमध्ये दिसत होते. आता त्याचं इतकं सगळीकडे म्हणजे अवेलेबिलिटी किंवा उपलब्धता आहे की ते सरसकट दिसतात. बरोबर. मग हे क्रिस्टल्स नेमके सापडतात कुठे आपल्याला? ते पृथ्वीच्या पोटातच सापडतात, खाणींमध्ये असतात. अच्छा. आणि कसं आहे माहिती का, जगभरामध्ये हे क्रिस्टल्स आहेत हम्म. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे क्रिस्टल्स असतात. मग त्या खाणींमधून ते खणून बाहेर काढतात, स्वच्छ करतात, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करतात, त्यानंतर ते वापरता येतात. अच्छा. मग पाहिजे असेल तर आपण क्रिस्टल्स म्हणून म्हणजे आहेत तसे वापरले जातात किंवा मग त्याचे पैलू पडून रत्न केली जातात किंवा दागदागिने केले जातात. वेगवेगळ्या प्रकारासाठी ते वापरले जातात. औषधोपचारांमध्ये वापरले जातात, रिफ्लेक्सॉलॉजी किंवा मसाजमध्ये ते वापरले जातात. मसाजमध्ये सुद्धा वापरतात? हो, ते सगळं नंतरच आहे. पण अशा पद्धतीने पृथ्वीच्या पोटातनं ते काढले जातात. आणि आणखीन एक मला इथे सांगायचं की पृथ्वीच्या पोटात मगाशी मी म्हटलं की खूप प्रचंड दाबाखाली ते घनरूप घेतात. तर हा एक प्रकार आहे क्रिस्टल्सचा, की खूप दाब आणि कमी वेळात ते गार होतात. मग त्यांचे गुणधर्म वेगळे. कधी कधी थोडासा दाब असतो, अनेक वर्ष तो दाब राहतो, मग तो क्रिस्टलचा वेगळा प्रकार. काही वेळा ते द्रवरूप ज्वालामुखीतनं वर येतात, वरच्याच आपल्या पृथ्वीच्या थरांमध्ये असतात किंवा वरच्या थरात. मग त्यांचा प्रकार वेगळा, त्यांचा आकार वेगळा, त्यांचे गुणधर्म वेगळे. तर अशी सगळी उपलब्धता आहे. आणि आता आपला काय म्हणू आपण, ट्रान्सपोर्ट किंवा आवक जवळ इतकी आहे की जगातले कुठलेही क्रिस्टल्स कुठल्याही देशामध्ये मिळू शकतात. उपलब्धी आहे त्यामुळे त्यांची. बरोबर. मग चौथा प्रश्न असा आहे की मग हे क्रिस्टल्स तयार कसे होतात? मगाशी मी सांगितलं तसं की पृथ्वीच्या पोटात जो द्रव भाग आहे त्याच्यामध्ये सर्व मूलद्रव्य आहेत, ज्याला एलिमेंट्स आपण म्हणतो ते. आणि ते एलिमेंट्स द्रवरूपात असल्यामुळे ती एकमेकांमध्ये मिसळू शकतात. ती मिश्रणं कशी तयार होतील हे आपण नाही सांगू शकत. पृथ्वीचं त्यावेळेचं आतलं तापमान, नंतर त्या भागामध्ये दाब किती आहे पृथ्वीचा, ह्याच्यावरती ती वेगवेगळी मिश्रणं तयार होतात. मग ती मिश्रणं त्यांना जिथे जागा मिळेल तिथे जातात. म्हणजे मी आता म्हटलं तसं की तिथल्या तिथे थांबली तर तेवढा प्रचंड दाब त्यांच्यावर, मग ती वेगळे क्रिस्टल्स. किंवा त्यांना जर वाट मिळाली तर तो घनपदार्थ व्हायच्या आधीचा द्रव रूप आहे तो वाहत जातो सरळ. वाहत जिथेपर्यंत जाता येईल तिथेपर्यंत जातात, तिथे क्रिस्टल्स बनतात. किंवा काही वेळेला ज्वालामुखीच्या ह्याच्यातनं वाफेबरोबर ते म्हणजे वायुरूपात बाहेर येतात, मग द्रवरूप होतात, मग घनरूप होतात. अशा पद्धतीने हे सगळे क्रिस्टल्स तयार होत असतात. म्हणजे आपण मनुष्य क्रिस्टल्स बनवत नाही, तो गैरसमज आहे. मार्केटिंग झालेलं आहे. मला ते नमूद करा असं वाटतं इथे की आता प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम क्रिस्टल्स पण तयार होतात. पण अर्थातच आपल्याला निसर्गाने जे दिलेले आहे त्याचे जे गुणधर्म आहेत, त्याची उपयुक्तता, त्याची वैशिष्ट्य, ही सगळी त्या कृत्रिम क्रिस्टल्समध्ये नाही येऊ शकत. बरोबर. दिसतात तसेच पण गुणधर्म नाही येणार. आणि मग आपल्या फायद्यासाठी आपण ते क्रिस्टल्स कशाही तऱ्हेने वापरू शकतो. मग ओरिजिनल मूळचे जे गुणधर्म वैशिष्ट्य आहेत, उपयोग आहेत किंवा त्यांचे म्हणजे इव्हन ते मित्रत्वाचे नात्याने वगैरे वागणारे पण असतात, ते सगळं त्या कृत्रिम मध्ये नाही येणार. पण हे सांगितलं का की हे माहिती असू देत, कारण पुढे जाऊन आपल्याला काहीतरी घ्यावंसं वाटलं तर घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करायला लागतो. अगदी बरोबर. मग तो पण एक प्रकार क्रिस्टल्स तयार व्हायचा आहे प्रयोगशाळेत. तर आता एवढ्यात काही वर्षापूर्वीच आहे, आधी नव्हतं तसं. ते खरे क्रिस्टल्स हे संपूर्ण निसर्गाकडून मिळालेली मिळतात देणगी आहे ती आपल्याला. आणि गंमत कशी आहे की
पूर्वीचा एखादा क्रिस्टल होता ना, तर तो सतत पोटात तयार होत असल्यामुळे एखाद दुसरं मूलद्रव्य बदललं की नाही, की क्रिस्टल बदलला, की त्याचे हां. गुणधर्म बदलले. हां. त्यामुळे अव्याहतपणे क्रिस्टल्स तयार होतच असतात. हां. म्हणजे शेकडो क्रिस्टल्स आहेत आणि अजूनही नवीन तयार होतच राहतील. बरोबर. मग सगळ्या क्रिस्टल्सचा इतिहास आपण जाणून हो, घेतला. हो. ते कुठून मिळाले ते आपण हो, जाणून हो. घेतलं. मग आता मला असं विचारावसं वाटतंय, की या क्रिस्टल्सचे प्रकार असतात का? प्रकार हे गुणधर्मांवर पण थोडे अवलंबून आहेत. एक गमतीचा भाग असा आहे, की काही क्रिस्टल्स एकाच रंगाचे असतात. हं. पण त्यातली मूलद्रव्ये वेगळी असतात. हं. त्यामुळे त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. मग ते 2 वेगळे क्रिस्टल्स होतात. एक हं. उदाहरण सांगते मी तुला. हं. पिवळ्या रंगाचा एक बेरिल म्हणून एक क्रिस्टल असतो हं. आणि पिवळ्याच रंगाचा एक जास्पर म्हणून क्रिस्टल असतो. हं. पण बेरिलमध्ये बेरिलियम आहे, हं. ॲल्युमिनियम आहे, ऑक्सिजन आहे, सिलिका आहे आणि दुसरा जो मी सांगितला जास्पर, त्याच्यामध्ये लोखंड असतं, सिलिका नसतं, ऑक्सिजन असतो, हायड्रोजन असतो. म्हणजे मूलद्रव्ये बदलली. दिसायला दोन्ही पिवळेच. हां. पण काम म्हणजे वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने. काम वेगळं, गुणधर्म वेगळे, हं. त्यांची म्हणजे रासायनिक त्यांच्या ज्या गुणधर्म आहेत ते पण वेगळे आणि भौतिक शास्त्रातले गुणधर्म पण वेगळे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्रिस्टल्स म्हणजे सायन्स आहे, हं. गंमत नाही. बरोबर, बरोबर. पूर्ण विज्ञान हां. आहे. तर हे एक उदाहरण सांगितलं की आता मी फक्त 2च नावं सांगितली. असे पिवळ्या रंगाचे ढिगभर आहेत आणि हं. प्रत्येक रंगाचे असतात. त्यामुळे जो वापरतो त्याने ते नीट बघून वापरायला पाहिजे की आपण काय वापरतोय. पिवळ्याला पिवळा असं नाही चालणार. हं. कुठला पिवळा? त्यात पण वेगवेगळे हां, प्रकार हिरवा आहेत. म्हटलं तर हिरव्यात अनेक प्रकार आहेत. हां. कुठला हिरवा त्या माणसासाठी आपण द्यायचा, वापरायचा याचा विचार करायला लागतो. हा एक याचा भाग झाला, एक प्रकार. अवेअरनेस पाहिजेच. दुसरा प्रकार म्हणजे भौमितिक आकार. हं. हे क्रिस्टल्स तयार होताना वेगवेगळ्या भौमितिक आकारात तयार होतात. काही आपल्या मिठाच्या खडासारखे चौकोनी घन असतात, काही षटकोनी असतात, काही आयताकृती असतात, काही थरावर थर असतात. हं. तर ते पण आपण प्रकारच म्हणायचे. कारण त्याच्याप्रमाणे परत त्यांचे गुणधर्म बदलणार आहेत. हं. त्यांचे भौतिकशास्त्रीय गुणधर्म बदलतात. त्यांची घनता बदलू शकते. त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलू शकतो. त्यामुळे तो दुसरा प्रकार आहे. हं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अ, त्याचा कठीणपणा किंवा ठिसूळपणा हा पण विचारात घेतला जातो. म्हणजे कठीण प्रकारचे क्रिस्टल्स एक प्रकारचे म्हणायचे. हं. ते जरासा दाब दिल्यावर फुटून जातात. ते ठिसूळ तो दुसरा हं. प्रकार म्हणायचा. काही क्रिस्टल्स युजुअली हे क्रिस्टल्स खूप स्थिर असतात. पण काही क्रिस्टल्स असे आहेत की ज्यांच्यात सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो. मग तो बरं. प्रकार वेगळा. बरं. खूप वेळ सूर्यप्रकाशात जर ठेवलं तर त्यांच्या गुणधर्मामध्ये, त्या रंगामध्ये थोडा फरक पडू शकतो. बरं. काही क्रिस्टल्स असे आहेत की जे खूप वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत. हां. मग हळू-हळू पाण्याचा त्यांच्यावर परिणाम व्हायला लागतो. मग तो प्रकार वेगळा. हां. तर असे निरनिराळ्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात. बरोबर. आणि तुम्ही म्हटलं तसं प्रकाराप्रमाणे गुणधर्म बदलणार. त्यांची काम करायची वृत्ती पण बदलणार. बदलते वृत्ती त्यांची. त्यांच्यात जे असेल त्याप्रमाणे ते वागतात. हां. तसं होतं. ठीक आहे? बरं, मग आता आपण प्रकारांबद्दल हो, माहिती घेतली. हो. आता याच्या गुणधर्मांबद्दल तुम्हाला काय सांगायचं? गुणधर्मांचा विचार करायचा म्हटला तर बहुतांशी क्रिस्टल्स हे पारदर्शक असतात. हं. आरपार दिसणारे हं. आणि काही अपारदर्शक असतात. परत त्यांच्यावर दाब किती पडला असेल, त्याच्यावर. सावकाश-सावकाश युज्युअली जे तयार होतात ना ते पारदर्शक असतात. हं. आणि द्रवरूपाला त्याच्यावर खूप एकदम जोरात दाब पडला, एकदम ते गार झाले, तर ते अपारदर्शक असू शकतात. हं. तर हा त्यांचा गुणधर्म आहे. कारण त्याच्यावर मी म्हटलं तसं की त्याच्यावर त्यांचा वापर पण अवलंबून असतो. कुठला क्रिस्टल कुठे वापरायचा आहे त्याच्यावर पण ठरतं. हं. म्हणजे फक्त रंगांवर किंवा आत असलेल्या मूलद्रव्यांवर नाही. हं. आता क्वार्ट्स नावाचा क्रिस्टल आहे, ज्याला आपण स्फटिक म्हणतो. हां. माळा असतात त्या, तर ते पूर्ण पारदर्शक आहेत आणि पांढराच रंग आहे. त्यात बाकी काही नाही आहे. अच्छा. आणि त्याच्याऐवजी अव्हेंज्युरिन म्हणून एक आहे, टुर्मेलिन म्हणून आहे. ते टोटली अपारदर्शक आहेत. हं. 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 टुर्मेलिन तो कोळशासारखाच दिसतो, इतका काळा आणि अपारदर्शक आहे. पण त्यात आणि काही मूलद्रव्य मिसळले तर थोडा बदल होऊ शकतो. हं. त्यामुळे पारदर्शकता, अपारदर्शकता हा एक गुण होऊ शकतो. त्याच्याशिवाय सगळ्यात अगदी सरसकट सगळीकडे दिसणारी गोष्ट म्हणजे सर्व क्रिस्टल्स चमकदार असतात. हं. मग तो पारदर्शक असू दे, अपारदर्शक असू दे, ते चमकतातच. 99% क्रिस्टल्स हे चमकदार असतात, रंगीत असतात हं. आणि खरं सांगायचं तर माझ्या म्हणण्याप्रमाणे ते सुंदर असतात. हं.
तर तुम्ही क्रिस्टल्स बघितले की तुम्हाला वा छान हम्म. असं वाटतं. आणि त्यासाठी ते दागिन्याच्या रूपात असले पाहिजेत असं नाही आहे. हा एखादा छोटासा तुकडा जरी तुमच्या समोर आला तरी तुमच्या मनात तोच विचार येणार, अरे वा बरोबर. किती छान. हो. तर हा पण मग त्याचा गुणधर्मच आहे ना, सौंदर्य. मग त्याच्यानंतर तुम्ही मगाशी म्हटलं तसं कठीण आहेत का, ठिसूळ आहेत का, काही क्रिस्टल्स अक्षरशः नुसते हातात धरून दाबले तरी फुटतात, हा इतके ठिसूळ बारीक. असतात. हा. आणि काहींवर हातोडा मारला तरी सुद्धा फारसं काही होत नाही, एखादा टवका गेला तर जातो, इतका कठीण ठिसूळपणा आहे. त्याच्यानंतर त्याची घनता, मी म्हटलं तसं हम्म. घनतेवर सुद्धा पुष्कळ गोष्टी अवलंबून आहेत. हम्म. घनता असेल ज्यांच्यामध्ये ना, त्यातली मूलद्रव्य ही एकमेकांच्या खूप 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 जवळ असतात, त्यांच्यामध्ये आत जागा नसते काही. हम्म. मग त्यांचे वागण्याचे पद्धत वेगळी त्यांची, जे हलके असतात वजनाला, हम्म. त्याच्यात तिथले जे मूलद्रव्यांचे अणू वगैरे असतात त्यांच्यामध्ये आतमध्ये आणि जागा असते. हम्म. मग त्यांच्यावर प्रकाशाचा परिणाम किंवा ज्या व्यक्तीसाठी ते वापरले जातात त्याच्यावर होणारे परिणाम, हे सगळे गुणधर्मच ठरवतात बरं का. आपण जेव्हा क्रिस्टल्स वापरतो, दागिने म्हणून वापरा किंवा नुसते क्रिस्टल्स थेरपीसाठी वापरा, कशासाठी वापरा, पण ह्या सगळ्या गुणधर्मांवर ते कसं वागणार हम्म. ते ठरतं. दुसरं म्हणजे कुठल्या व्यक्तीसाठी कसा वागणार हम्म. ते पण या गुणधर्मांवरच अवलंबून आहे. डेफिनेटली. अगदी विशेषता काय या क्रिस्टल? विशेषतः खूप महत्वाची अगदी गोष्ट म्हणजे ह्यांना आपण जिवंत म्हणू शकतो, कारण त्याच्यात खूप ऊर्जा असते. सर्व क्रिस्टल्समध्ये ऊर्जा असतेच असते, आणि ती ऊर्जा ही विद्युत चुंबकीय तत्वाप्रमाणे वाहत असते. तर विद्युत चुंबकीय तत्व, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतात, हे आपण आपल्या वेगवेगळ्या गॅजेट्समध्ये, मोबाईल्समध्ये, लॅपटॉपमध्ये सगळीकडे आपण ऐकतो, पण तिथे क्रिस्टल्समध्ये पण असतं. आपले जे चिप्स असतात ते काय असतं, ते क्रिस्टल्स असतात. हो. हां, त्यामुळं तसे तुम्ही चिप्स म्हणून वापरा किंवा तुमच्यासमोर मी एखादा मोठा क्रिस्टल आणून ठेवला तर त्यात पण तेवढी ऊर्जा आहे. त्यामुळे हा त्यातला सगळ्यात मोठा बेस आहे त्याचा विशेषतः, की हे सर्व क्रिस्टल्समध्ये ऊर्जा असते आणि ते ऊर्जेचं वहन करू शकतात. मग त्यासाठी त्यांना तुम्ही वायरच जोडायचा किंवा आणि काही करायचं कारण नसतं. नुसती तो क्रिस्टल हातात घेऊन जरी तुम्ही बसलात तरी ते देतात. आणि त्याच्यात आणखीन महत्त्वाचा भाग असा आहे की क्रिस्टल्स हे देणारे आहेत, त्यामुळे ती ऊर्जा ते देतात. हां, तो महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरं म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की ह्या सर्व क्रिस्टल्सचे गुणधर्म ते कसे तयार झाले त्याप्रमाणे बदलतील, ही पण त्यांची विशेषता आहे. म्हणजे अगदी असं पण मी सांगेन की एखाद्या क्रिस्टलमध्ये समजा आयर्न आहे, ऑक्सिजन आहे, सिलिकॉन आहे, आणि ते खूप मोठ्या दाबाखाली तयार झाले, तयार होणारा क्रिस्टल वेगळा असेल, आणि कमी दाबाखाली वर्षानुवर्ष तयार होणारा तेच मूलद्रव्य पण तो क्रिस्टल वेगळा असेल, कारण मूलद्रव्य ती असतील तरी तिचं प्रमाण बदललेलं असतं, आणि प्रमाण बदललं की गुणधर्म बदलले. मग हे त्यांचे विशेष नेचरच म्हणू आपण, त्यांची विशेषताच आहे की तेच आहे सगळं तरी ते वेगळे क्रिस्टल्स, ही पण त्यांची विशेषताच म्हणता येईल. आणि त्याशिवाय हे शेवटचं म्हणजे मी सांगेन विशेषतेमध्ये, हे सगळे क्रिस्टल्स हे मित्रत्वाची भावना ठेवणारे आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे कुठेही क्रिस्टल्स कसे असले तरी, दुसरी गोष्ट क्रिस्टल्सचे परिणाम हे नेहमी सकारात्मकच असतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या अवतीभोवती जर नकारात्मकता आली तर ते शोषून घेतात, डेफिनेटली शोषून घेतात. मग हे पण आपण त्यांच्या विशेषतेमध्येच आणलेलं आहे. ते तुम्ही जर क्रिस्टलच्या सहवासात असाल तर तुम्हाला पण ते सुधारून टाकतात. हो, तुमच्यात सुधारणा होतात. मग ती त्यांची विशेषताच आहे. आपण एकीकडे म्हणणार ते काय क्रिस्टल्स तर आहेत, जिवंतपणा कुठे नाही, ते जर तुम्हाला बदलतायत तर ती ऊर्जा आहे त्यात तुमच्यात, आणि त्या क्रिस्टल्समध्ये ऊर्जेची देवाणघेवाण चालू असते. तुमच्यातलं नको असलेलं वाईट असेल ते काढून घेतात, चांगलं असेल ते त्यांच्याकडचंही देतात, तुमचंही वाढवतात. हे सगळी क्रिस्टल्सची कमाल. आणि ते खरंच म्हणजे मला खूप अनुभव येते की ते त्यांच्या मित्रत्वाचंच नेचर असतं. तुम्ही एकदा क्रिस्टल्सची मैत्री केली कदाचित तुम्ही विसरून जाल, ते नाही विसरत. बरोबर. एखादा क्रिस्टल तुम्ही खूप काळ ठेवून दिलात आणि नंतर परत तो तुम्ही हातामध्ये घेऊन जरा एक स्थिर बसला तर तुमच्या लक्षात येईल की अरे नाही, ते कनेक्शन आहे बरं का. आहे. हो.
म्हणजे ते मला तुम्ही एकदा कॉलेजमध्ये होय. असताना मागे ट्री दिलं होतं हो. आणि अजून आहे ते माझ्याकडे. म्हणजे त्यातून मला अजून तेवढी एनर्जी मिळते जेवढी कॉलेजमध्ये असताना मिळायची. फ्रेंड फॉर एव्हर बरोबर. असे असतात ते. त्यामुळे एकच इथे मी सांगू इच्छिते, की आपण त्यामुळे क्रिस्टल्सचा वापर सजगपणे केला केलं पाहिजे पाहिजे. आणि त्यांची माहिती पूर्ण आपल्याला असायला पाहिजे. बरोबर. मग ते थोडंसं बघितलं, हम्म. तर मग काय कायमचं नातेसंबंधच निर्माण होतात क्रिस्टल्स बरोबर. ह्या सगळ्या क्रिस्टल्सच्या विशेषताच आहेत. बरोबर. म्हणजे ते हिंडत नसतील, फिरत नसतील, पण ते आहेत. पण ते आहेत, आपल्या सोबत आहेत. आता विशेषता आपण जाणून घेतली, गुणधर्म आपण जाणून घेतले. मग क्रिस्टल्सच्या उपयुक्ततेबद्दल काय सांगता येते? क्रिस्टल्स आपल्यातले गुण वाढवतात. हं. आपली सकारात्मकता वाढवतात. नक्कीच. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सर्वांगीण समतोल ते राखतात. आणि सर्वांगीण समतोल कसा राखतात? तर आपल्यामध्ये जी आंतरिक ऊर्जा असते ना, त्याचा समतोल ते राखतात. मग त्यांचा समतोल त्यांनी राखल्यामुळे आपला समतोल राखला जातो. मग आपला स्वतःचा दर्जा सुधारतो. मग हे जे सगळे आहेत त्यांची उपयुक्तताच आहे एक प्रकारे माणसाबद्दल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते उपचारक आहेत. योग्य पद्धतीने अभ्यासून जर आपण वापर केला तर ते नक्की उपचारक आहेत आणि ते सर्व प्रकारे उपचारक आहेत. आणि आत्ता आपण बघतो ह्याच्यावरती फेसबुकवर वगैरे की भरभराट, उत्कर्ष, तर खरंच त्यांचे ते गुण असतात. बरोबर. फक्त अभ्यास पूर्ण वापरायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं की कोणीतरी तुम्हाला सांगितलं हे क्रिस्टल वापरा आणि तुमची भरभराट होईल. नाही, तुम्ही तो क्रिस्टल बघा ना काय ते, कारण तेवढंच एक गुण नसतो त्याचा. बरोबर. आपण तिथे व्यवसाय करायला बसलेले लोक तेवढं सांगतात, पण मी असं सुचवीन की आपण हे त्यांची ही जी उपयुक्तता आहे ती सर्वांगीण उपयुक्तता पण आपण बघावी. क्रिस्टल्स फक्त एकच हा क्रिस्टल असा असं नाही आहे. नाहीये. मग सगळी उपयुक्तता जर आपल्याला कळली तर आपल्याकडचे क्रिस्टल्स आपल्याला किती फायदेशीर होतील. हो. त्यामुळे ती उपयुक्तता असतेच असते आणि ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. पण हे पण आहे की क्रिस्टल्स वापरणं म्हणजे जादू नाही आहे. म्हणजे मी क्रिस्टल घेतला, जादू झाली आणि आता मला सगळं झालं. नाही, क्रिस्टल्स तुम्हाला बदलतात. हे तुम्हाला जर भरभराट स्वतःची करून घ्यायची असेल आणि ते क्रिस्टल जे काही आपण त्यासाठी आणतो तर ते तुमची विचारधारा बदलतात आणि तुम्ही योग्य पद्धतीने विचार करून मी स्वतःची भरभराट कशी करून घेऊ शकेन ह्याचा विचार करून त्याप्रमाणे तुमचं वागणं बदलतं. बरोबर. ते असं जादूची कांडी नाही. फरक नक्की पडतो. तेवढं मी पण अगदी निश्चित सांगू शकेन. मला खूप अनुभव येते की कसे क्रिस्टल्स माणसं बदलतात. मग हे भरभराट, उत्कर्ष हे जे सगळे शब्द आहेत ना ते तुमच्याकडनंच करून घेतात. तेवढं आपण एक आपल्याला लक्षात मार्ग दाखवतात. तेवढं एक लक्षात ठेवूया आपण. बरोबर. ठीक आहे? आता याला लागूनच प्रश्न घेते, हां. क्रिस्टल्स उपचारक असतात का? हो. आता पहिलं एक त्याचं तत्व म्हणून सांगते की क्रिस्टल उपचारक कसे असतात तर ते सकारात्मक करतात तुम्हाला, कारण ते स्वतःच खूप सकारात्मक आहेत. त्यांना नकारात्मकता माहीत नाही. मग ते काय करतात की एखाद्याला आपण उपचारक म्हणून क्रिस्टल जेव्हा वापरतो तेव्हा त्यांचे ते बघतात की त्या व्यक्तीमध्ये किती नकारात्मकता आहे आणि ती कशामुळे आहे. म्हणजे मानसिक आहे का शारीरिक आहे का काय आहे काय नाही आहे आणि त्या पद्धतीने ते वागतात. फक्त मुद्दा काय राहतो की जो उपचारक आहे तो वापरताना त्या माणसाला काय होतं ते नीट बघून जर त्याने ते क्रिस्टल वापरला तर ते उपचारक म्हणून काम करतातच. म्हणजे मानसिक उपचार करतात, शारीरिक करतात. समजा तुमचा हात कुठे सुजला असेल तर ती सुजही ते घालवतात. आणि अतिविचाराने जर डोकं दुखत असेल तर अतिविचाराचा ओघ कमी करून डोकं दुखायचं थांबवतात. उपचारक आहेत, नक्की आहेत, अगदी 100%. मग क्रिस्टल्स वापरून आपण उपचार कसे करू शकतो? मी म्हटलं असं की उपचारक एक तर खूप अभ्यास केलेला पाहिजे आणि कोणासाठी काय वापरायचं त्याला कळलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं होतं की एक हिरवा रंगाचा क्रिस्टल वापरणं गरजेचं आहे. तर कुठला हिरवा वापरायचा आहे उपचार त्याला कळलं पाहिजे आणि ते व्यवस्थित पाहिजे. त्यामुळे उपचारक हा अत्यंत अभ्यासू आणि ज्ञानी माणूसच पाहिजे.
आणि आणखीन एक म्हटलं की असं पण आहे की उपचारक म्हणजे फक्त मानसिक नाही, शारीरिक नाही, तर आजार बरे करू शकतात. डिसिजेस ज्याला आपण म्हणतो, ते डिसिजेस पण हे क्रिस्टल बरे करू शकतात. फक्त असाध्य असेल तर नाही. अच्छा. नाहीतर कुठलेही उपचार, समजा एखाद्या डॉक्टरचं औषध चालू असेल, एक साधं सांगते की ते तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवणार आहे आणि तुम्हाला काहीतरी होतंय, तुम्ही डॉक्टरचं औषध घेताय, तर ते औषध 100% त्या व्यक्तीला उपयोगी पडेल. ह्याला लागणारी जी वेगळी ऊर्जा आहे ती क्रिस्टल्स देतात. त्याच्याशिवाय त्याचे उपचार म्हणजे ते जे औषध घेतात त्याचा लवकरात लवकर परिणाम व्हावा हे क्रिस्टल्स बघतात, म्हणून ते आजार बरे करू शकतात. म्हणजे माझ्याकडे लोक आल्यानंतर मी असं नाही सांगत की मी क्रिस्टल्स दिलेत ना आता औषध पाणी बंद करा, नाही. शरीराला ज्याची गरज आहे म्हणून डॉक्टरांनी दिलेले आहे ते तुम्ही घेताना जर क्रिस्टल वापरले तर 8 दिवसात बरं व्हायचं म्हणजे तुम्ही 2 दिवसात 3 दिवसात बरे होऊन जाईल. बरोबर. आणि मी म्हटलं की आजारामध्ये जी नकारात्मकता तयार होते शरीरात पण आतमध्ये, ती नकारात्मकता सगळी क्रिस्टल्स काढून टाकतात. त्यामुळे औषधांचा परिणाम पण चांगला होतो. आणि तो माणसाला पण वाटतं ना की हा आता मी नक्की बरा होणार बरं का. माझं काही खरं नाही, कुणास ठाऊक कधी मी बरा होईन असं प्रश्नच येत नाही नंतर. तो पण क्रिस्टलचा उपयोग आहे. म्हणजे मानसिकता बदलते, शारीरिक स्थिती बदलते, औषधांचे गुणधर्म आहेत ते लवकर काम करतात आणि पूर्णपणे काम करतात. म्हणजे औषध घेऊन त्यातलं 80%च वापरलं गेलं, बाकीच्या औषधाचा उपयोग झाला नाही असं पण नाही. बरोबर. त्यामुळे आजार बरे करू शकतात क्रिस्टल्स. मग आता आपण आजारांमधून बाहेर पडण्यासाठी कसा क्रिस्टल्सचा वापर करायचा ते बघितलं. मग इथं मला असं विचारायचं वाटतं की फक्त आपल्याला काहीतरी आजार आहे म्हणूनच आपण क्रिस्टल्सच्या सानिध्यात यायचं का स्वतःला छान मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा आपण क्रिस्टल थेरपीचा वापर करू शकतो? आजारातनं बरं होण्यासाठी नंतरचा भाग झाला हो. आपल्याला स्वतःला छान मेंटेन ठेवण्यासाठी आपण क्रिस्टल्स वापरले तर आपण नाही ना आजारी पडणार. बरोबर. पुढे हा भाग येईलच, पण आता विचारला तुम्ही प्रश्न म्हणून सांगते की आपली जी आंतरिक ऊर्जा आहे ती समतोलामध्ये असते आणि तो समतोल जर असेल तर ती व्यक्ती आजारी पडत नाही. बरोबर. मग माझा समतोल समजा काही कारणाने बिघडत असेल, खूप ताण पडला माझ्यावर शारीरिक लेवलवर, मानसिक खूप त्रास झाला, तर समतोल तो बिघडणार आहे ना. तो क्रिस्टल सावरून घेऊन समतोल परत आणतात, तो आणला तर आपण आजारी नाही पडणार. बरोबर. म्हणजे आपण कसं छान आपल्या सौंदर्यासाठी सलॉन मध्ये जातो आणि स्वतःचं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी आपण व्यायाम करतो, त्याच पद्धतीने आपली मानसिकता आपल्याला छान ठेवायची असेल तर आपण नक्कीच क्रिस्टल्सच्या सानिध्यात. आंतरिक जे असतं ते जर तुमचं छान असेल तर हे बाह्य जे आपण आता बोललो की माझं सौंदर्य, माझं शरीर, तर ते आपोआप राहतच. पण असं पण नाही मी म्हणणार की फक्त क्रिस्टल वापरा आणि काही होणार नाही, असं नाही म्हणू शकत. बाहेरनं व्हायरल इन्फेक्शनच झालं तर त्यावेळेला तुम्हाला काय असेल ते योग्य उपचार, पण त्या उपचारात त्याचा परत मदत यांची मदत होते. बरोबर. ठीक आहे. ओके. क्रिस्टल्स उपचाराच्या काही टेक्निक्स, पद्धती, प्रकार वगैरे आहेत? पद्धतींमध्ये पहिला एक म्हणजे प्रत्यक्ष उपचार. म्हणजे एखादी व्यक्ती आली आणि मला अमुक 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 होते तर त्या उपचारकांनी बघायचं बॅलन्स कसं आहे, त्याच्या शरीरातल्या ज्या आपल्या ऊर्जेची केंद्र आहेत त्यांची अवस्था काय आहे वगैरे ते सगळं बघावं लागतं. त्याला स्कॅनिंग म्हणतात. सगळं त्या उपचारकांनी बघायचं आणि मग ते क्रिस्टल्स वापरले तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो, पण तो प्रत्यक्ष असतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या हातात धरायला क्रिस्टल्स द्यायचे किंवा त्याला झोपून त्याच्या भोवती क्रिस्टल्स विशिष्ट भौमितिक आकारामध्ये विशिष्ट पद्धतीने मांडायचे किंवा त्यांच्या हे जे केंद्र आहेत एनर्जीचे ऊर्जा केंद्र त्याच्यावरती योग्य तो क्रिस्टल्स ठेवायचा आणि त्याला शांतपणे ठेवलं आणि काय असेल ते बोललं तर डेफिनेट फरक होतो, उपचार होतातच. त्याला प्रत्यक्ष म्हणतो आपण. आणि अप्रत्यक्षमध्ये पण 3 प्रकार आहेत की ती व्यक्ती येऊ शकत नसेल तर तिचा फोटो मागून घेतला जातो. तो फोटो पूर्ण असतो, म्हणजे डोक्यापासून पावलं दिसतात असा उभा म्हणू आपण. तर त्या व्यक्तीला सुद्धा आपण क्रिस्टल्स वापरून देऊ शकतो, पण अप्रत्यक्ष आहे. छोटे 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 क्रिस्टल्स असतात आणि तो प्रत्यक्ष असती ती व्यक्ती तर आपण कसं केलं असतं तसंच फक्त त्या फोटो बरोबर ते क्रिस्टल्स वापरायचे आणि त्याने पण होतो, नक्की फरक पडतो. म्हणजे ते मी केलेलं आहे पुष्कळ वेळेला क्रिस्टल्स फोटो वापरून. तिसरं आणि अप्रत्यक्ष म्हणजे
मोबाईलवर. हां, हां, हां. म्हणजे जो उपचार करतो त्यांनी मोबाईल कानाला लावायचा, उपचारकांनी मोबाईलवर बोलायचं. ह्याच्यामध्ये एक फक्त आहे की ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय जी तरंग आहेत मोबाईलमध्ये ते पण आपण वापरतोय, हे उपचाराकडे माहीत पाहिजे. हं, हं, हं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही मध्ये म्हणजे फोटो किंवा माणूस त्यात फक्त उपचारक आणि ती व्यक्ती असते. हां. इथे आपण मध्ये हा मोबाईल घेतो हं, तर त्यावेळेला किंवा फोनवर सुद्धा हं. फोनच्या सुद्धा रेडिओ लहरी आहेतच सगळ्या. तर तिथे ते लक्षात ठेवून उपचारकांनी जर उपचार केले तर नक्की फरक पडतो आणि पडतो बरं का फरक. हं. त्या लहरी तुम्हाला मध्ये काही करत नाही, तुम्ही फक्त त्यांना कसं चॅनलाइज करायचं, ते कसं वापरायचं किंवा काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर. म्हणजे परदेशी जर एखादी व्यक्ती असेल तर त्याला मला उपचार करताना मोबाईलच वापरायला लागतो. हो, अगदी बरोबर. तिथे टेलिफोन पण नाही ना, मोबाईलच फक्त. पाहिजे. हो. मग म्हणजे तसं एवढी ताकद असते हो 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 क्रिस्टल्समध्ये. केलेलं आहे कितीतरी वेळा मी परदेशी लोकांना किंवा इथे समजा मी महाराष्ट्रात आहे तो कुठेतरी उत्तर प्रदेशात असेल हं, तर ते मग दूरस्थ मोबाईलवरच हिलिंग होतं. हं. तर ह्या ज्या आहेत ह्या पद्धती झाल्या प्रत्यक्ष उपचार आणि अप्रत्यक्षमध्ये मोबाईलवर फोटोला. आणि अगदीच तुम्ही जर खूप चांगले असाल तर काही नाही ती व्यक्तीचं नाव वगैरे पूर्ण विचारायचं, बसायचं शांतपणे हं. आणि हिलिंग द्यायचं. तसं पण करता येतं. हां. काही फोटो पण नाही, मोबाईल पण नाही, काहीच नाही, तरी पण देता येतं हिलिंग. हं. खूप चांगला जो उपचारक असेल, खूप अभ्यास असेल, खूप अनुभवी आणि तो स्वतः चांगला माणूस असेल, हं. हे सगळं ती एक अट तिथे कायम असते. ती आपण नंतर बघणारच आहोत हं. की उपचारक हा चांगलाच असायला पाहिजे. हं. म्हणजे ह्याला डिस्टंट हिलिंग मी देते, मला त्यातनं किती पैसे मिळतील वगैरे नाही. बरोबर, उपचारक हा उपचारकच असायला पाहिजे. बरोबर. मग कुठल्याही अंतरावर कुठेही तुम्ही द्या, हं. त्याला उपचार त्याच्यावर करता येतात. म्हणजे हे अनुभव पण मी खूप घेतलेले आहेत की लोक नंतर फोन करून लगेच सांगतात आम्हाला बरं वाटायला लागलं बरं का. हं, हं, हं. ते तो अनुभव घेतलेला आहे मी. त्यामुळे ते पद्धती झाल्या आणि त्याचे जे प्रकार आहेत हं. तर त्यातल्या प्रकारातला पहिला अगदी नेहमी वापरला जाणारा म्हणजे आपली जी ऊर्जा केंद्र म्हटली हं. त्याला चक्र म्हणतात. हं. एनर्जी सेंटर आणि हे आपण जे ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर वगैरे असतं त्याच्यात सुद्धा या चक्रांचा उल्लेख आहे. ताओ म्हणून जी विद्या आहे उपचाराची चिनी त्याच्यामध्ये पण हा उल्लेख आहे. सर्व ठिकाणी पुरातन काळापासून या गोष्टीचा उल्लेख आहे. उल्लेख आहे. तर तो एक प्रकार आहे की तुम्ही त्या जे ऊर्जा केंद्र आहेत त्याच्यावरती उपचार द्यायचे, तिथे मग ते क्रिस्टल्स वापरायचे. हं. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचे त्याला आपण स्थानिक म्हणू उपचार. हं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा हातच सुजलाय, एखाद्या व्यक्तीचं हाड मोडलंय, हं. तर त्या ठिकाणी क्रिस्टल्स ठेवून तुम्ही उपचार देऊ शकता. हं, हं. त्याला स्थानिक म्हणतात. तर हे दोन तर कॉमन आहेतच. म्हणजे डायरेक्ट त्या व्यक्तीला पूर्णपणे उपचार द्यायचे क्रिस्टल्स चक्रांवरती. दुसरं म्हणजे त्याला स्थानिक पण देऊ शकतो आणि त्याच्याशिवाय आणखीन मी मगाशी उल्लेख केला होता की मसाज ही एक थेरपी आहे. हं, हं. बरं करणार ती फिजिओथेरपीचा तो भाग आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण क्रिस्टल्स वापरू शकतो. अच्छा. नक्की. त्या ठिकाणी क्रिस्टल्सच्या कांड्या, वॉन्ड म्हणतात त्या वापरायच्या असतात. पण परत तिथे पण अभ्यास भरपूर लागतो करायला. म्हणजे कोणाला कुठली वापरायची किंवा काय. कुठेही सहज जाता येता करायची काही नाही. बरोबर. जाणीवपूर्वक अभ्यासपूर्णच करायचे. कर. पण तिथे उपयोग होतो मसाजच्या ठिकाणी क्रिस्टल्स. आणि एक उपचार म्हणजे तुम्ही इतर थेरपींना क्रिस्टल जोडू शकता. हं. रेकीला, प्राणिक हिलिंगला हं. किंवा आणि कुठली तुम्हाला सांगते ते म्युझिक थेरपी, ॲरोमा थेरपी ते सगळं असं एकमेकांमध्ये मिसळून तुम्ही तिथे प्रत्येक ठिकाणी क्रिस्टल्स उपचारासाठी वापरू शकता. त्यामुळे हे सगळे प्रकार आहेत. हं. तर हे सगळ्या प्रकारापैकी तो समोरचा कसा असेल त्याप्रमाणे उपचार पद्धती वापरायची. बरं. आणि फायदा तर होतोच आहे. ते बरं करायलाच बसलेले आहेत तिथे. हो. त्यामुळे तसंच होतं. फक्त एक एक जाता जाता सांगते की तुम्ही कुठल्याही प्रकाराने उपचार घ्या, काही करा. हं. पण त्याचं जे तत्वमूळ आहे ते लक्षात ठेवायचं हं. की क्रिस्टल्स आपला आंतरिक ऊर्जेचा समतोल राखतात. हं. नसेल तर ते आणून देतात आणि त्यामुळे आपण बरे होतो. उपचार घेणाऱ्याने हे लक्षात ठेवावं. हं. म्हणजे काय करतायत कोणास ठाऊक वगैरे असं नको. बरोबर. ते तत्व आहे सगळं. सगळ्या पद्धतींमध्ये हेच तत्व आहे. जिथे क्रिस्टल वापरलंय तिथे पहिला समतोल आणतात. हां, हां, हां. समतोल आणलं की तुम्ही झालात बरे. बरोबर. ठीक आहे? चालेल.
तर ह्या पहिल्या भागामध्ये आपण क्रिस्टल्सबद्दल बरीच माहिती जाणून घेतली. आपण त्यांचा इतिहास जाणून घेतला. क्रिस्टल्स नेमके कसे तयार होतात, ह्या सगळ्या बेसिक प्रश्नांवरची उत्तरं आपल्याला मॅमनी दिलेली आहेत आणि याचा दुसरा जो भाग आहे तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.